पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित YCMOU नाशिक अर्थात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक मान्यता प्राप्त अभ्यास केंद्र कोड क्रमांक 5221A च्या वतीने मी समंत्रक श्री मुकेश गुकुळसिंग राजपूत सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो, त्याचबरोबर मंगलमय शुभकामना देतो। मित्रांनो, मी समंत्रक श्री मुकेश गुकुळसिंग राजपूत द्वारा निर्मित YouTube चॅनल मध्ये सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार करतो। मित्रांनो, सदर YouTube चॅनलच्या माध्यमातून HUM 101 अर्थात मानव्य विद्याचा अधिष्ठान अभ्यासक्रम ह्या विषयाची जास्तीत जास्त माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहणार। तर मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की सदर YouTube चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि हा मित्रांनो सदर YouTube चॅनल सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केल्याने जे मी नवीन नवीन व्हिडिओ तयार करून तुम्हाला पाठवत असतो त्याची माहिती, त्याचे नोटिफिकेशन आपोआप तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचेल। म्हणून सदर मुकेश राजपूत YouTube चॅनलला सबस्क्राइब जरूर करा व जो व्हिडिओ मी तयार करतो त्याची लिंक सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत पाठवतो। ती लिंक देखील आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ह्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया अर्थात कमेंट्स जरूर पाठवा, कारण तुमच्या कमेंट्स म्हणजेच आम्हाला मिळालेली प्रेरणा होय। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या सत्रामध्ये HUM 101 पुस्तक पहिले मानव्य विद्या व ललित कलांचा परिचय याच्यामध्ये घटक क्रमांक 2 ज्याचं नाव आहे मित्रांनो मानव विद्येच्या अधिष्ठान मध्ये घटक क्रमांक 2 ज्याचं नाव आहे कलांचे स्वरूप व वर्गीकरण। ह्या घटकामध्ये आपण कलांचे स्वरूप, कलेची व्याख्या, कलेची संकल्पना, कलेचे वर्गीकरणाचे 5 मानके, कला व्यवहार व त्याचे 3 घटक, कलाकार आणि रसिक यांचे साम्य, कलेची भाषा, कला आणि सामाजिक जीवन परस्पर संबंध, हे सर्व मुद्दे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले। आता आपण ह्या घटक क्रमांक 2 मध्ये पुढचा महत्त्वाचा जो मुद्दा आहे कलेचे सांस्कृतिक वर्गीकरण याच्या विषयी आज आपण माहिती पाहणार आहोत, समजणार आहोत, ऐकणार आहोत मित्रांनो। तर चला मग कलेचे सांस्कृतिक वर्गीकरण याच्यामध्ये आपल्याला 4 मुख्य मुद्दे समजायचे आहेत। पहिला अभिजात कला, दुसरा जनप्रिय कला, तिसरा लोककला आणि चौथा मुद्दा भक्ती कला। मग त्याच्यामध्ये भक्ती कलेमध्ये शिल्पकला, चित्रकला, संगीत, नृत्य, साहित्य हे मुद्दे देखील आपल्याला समजायचे आहेत। तर चला मित्रांनो, आपण आपला जो मुख्य मुद्दा आहे कलेची सांस्कृतिक वर्गीकरणे याच्याविषयी माहिती अशी
कलेचा समाज जीवनाशी किती अतूट संबंध असतो ते आपण पाहिले. त्यामुळे कलेला केवळ कलात्मक निकष लावले जात नाहीत, तर कालबाह्य निकषही लावले जातात. कलाकार ज्या सामाजिक सांस्कृतिक परिस्थितीमधून आलेला असतो त्याचा प्रभाव त्याच्या कलेच्या आशयावर पडत असतो. कलेचा आशय इतकेच नाही तर कलेचे आकारिक गुणधर्मही बऱ्याचदा या सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमीवरून ठरतात. दुसरीकडे आस्वादक हेही एका सामाजिक सांस्कृतिक परिस्थितीचे अपत्य असतात. तेही कलेचा आस्वाद घेताना सामाजिक सांस्कृतिक संदर्भात कलेचे आकलन, वर्गवारी व मूल्यमापन करतात. त्यामुळेच कलेचे वर्गीकरण केवळ त्याच्या आकारिक घटकांनी न केले जाता ती कला जो सांस्कृतिक संबंध प्रकट करते त्या सांस्कृतिक संदर्भाच्या आधारेही केली जाते. कलेची अशी काही प्रमुख वर्गीकरणे आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहणार आहोत मित्रांनो. त्याच्यामध्ये कला निर्मिती कोणत्या दृष्टिकोनातून केली आहे व तिचा समाजावरील प्रभाव किती टिकाऊ आहे यावरून कलेचे एक वर्गीकरण केले जाते. या वर्गीकरणानुसार कला अभिजात कला आणि जनप्रिय कला या विभागामध्ये विभागली जाते. तर चला मित्रांनो, सर्वात पहिला मुद्दा कलेचे सांस्कृतिक वर्गीकरणामध्ये अभिजात कला म्हणजे काय याच्याविषयी माहिती मिळवूया. ती अशी: चिरकाल टिकणाऱ्या काळाच्या ओघात त्यांच्या स्वरूपात बदल न होणाऱ्या व नियमबद्धतेत सौंदर्य निर्मिती होणाऱ्या शास्त्र शुद्ध कलांना अभिजात कला म्हणता येईल. या कलेत मुख्यतः शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य यांचा समावेश होतो. अभिजात कला या काहीशा शास्त्र आणि तंत्राच्या साहाय्याने नेटकेपणे आणि शिस्तबद्ध रीतीने सादर केल्या जातात. या कलेत गुरुपरंपरा, संप्रदाय, घराणे यांना खास महत्त्व असते. संगीतात किराणा, आग्रा इत्यादी घराणी जी आहेत ती प्रसिद्ध आहेत. चित्रकलेत मोगल शैली, राजपूत शैली, राजस्थानी शैली इत्यादी शैली व या शैलींची संबंधित संप्रदाय आहेत. नृत्यात कथक, कथकली, भरतनाट्यम, कुचिपुडी, ओडिसा, मणिपुरी, मोहिनी अट्टम असे प्रकार आहेत. अभिरुचीच्या दृष्टीने उच्च समजल्या जाणाऱ्या कलेचा आस्वादक हा जाणकार, समजदार असावा लागतो. कलेच्या ज्ञानाबरोबर त्यात असणारी सूक्ष्मतेची जाण त्याच्याकडे असावी लागते. या प्रकारात कलेचे शास्त्र करून आस्वाद घेतला जातो. अभिजात कलेतून अनेक उपशास्त्रीय कलांची निर्मिती होऊ शकते. या कलांचे मूल्यमापन याच कलांच्या चौकटीत केले जाते. तिला स्वायत्त मूल्य असते. मित्रांनो, कलेला अभिजात हा शब्द काही वेळा जातिवंत, अस्सल या अर्थानेही वापरला जातो. या अर्थाने अभिजात कला ही कलाकाराने आपल्या प्रतिभेशी प्रामाणिक राहून केलेली निर्मिती असते. त्यात लोकांना काय रुचते, लोकांमध्ये कशाची चलती आहे त्याच्याशी तडजोड केलेली नसते. एखादी कला लोकप्रिय आहे
हे पाहून त्याचे अनुकरण करणे, नक्कल करणे असा प्रकार अभिजात कलेत नसतो. अभिजात कला आणि जनप्रिय कला यांच्यातील फरक इथे स्पष्ट करता येईल. तसे पाहिले तर अभिजात कला ही लोकप्रिय होऊ शकते. कधी कधी ती लोकप्रिय होण्यास काळ लागतो. कधी कधी ती कलाकाराच्या मृत्यूनंतरही लोकांना आवडू लागते. पण अभिजात कला लोकांमध्ये प्रसिद्ध होऊनही ती जनप्रिय या सदरात मोडत नाही. कारण लोकप्रियतेशी तडजोड करून, लोकप्रिय कलेची नक्कल करून ती तयार झालेली नसते. जनप्रिय कलेच्या निर्मितीमागे मात्र दृष्टिकोन असा असतो की लोकांना काय रुचते ते त्यांना पुरवायचे. मग त्यात तोचपणा आला, लोकप्रिय कल्पनांचे अनुकरण आले, सवंगपणा तसेच नक्कल आली तरी चालेल. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पहिला मुद्दा अभिजात कला याच्याविषयी माहिती पाहिली. आता कलेचे सांस्कृतिक वर्गीकरणामध्ये दुसरा मुद्दा आहे जनप्रिय कला. त्याची माहिती अशी: सर्वसामान्य लोकांची गरज, आवड, निवड, अभिरुची लक्षात घेऊन निर्मिती केलेली, ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन निर्मित झालेली कला म्हणजे जनप्रिय कला होय. आज आपण पाहतो की तमाशा, वगनाट्य, सिनेसंगीत, कथाकथन अशा कला ढोबळमानाने जनप्रिय स्वरूपात सादर होतात. या कलेचा आस्वादक वर्ग संख्येने फार मोठ्या प्रमाणावर असतो. या कलेतील भाषा सोपी, सरळ असते. कलेचा विषयही क्लिष्ट, गूढ नसून राजकारण, दैनंदिन जीवनातील छोटे मोठे प्रसंग हा असतो. जाता जाता त्या प्रसंगावर केलेले भाष्य असते. उपहास, व्यंग्य यांनी नटलेली ती भाषा असते. ही लोकांच्या दिलखुलास प्रतिसादामुळे अधिक खुलत जाणारी कला आहे. सादरीकरणामधून काही वेळा आस्वादकाचाही त्यात सहभाग होत असतो. या कलेतून उच्च सौंदर्य मूल्य, मानवी मूल्यांचा विचार अभावानेच येतो. सामान्यतः या प्रकारच्या कलाप्रकारात नवनव्या लाटा येतात. बदलत्या फॅशनप्रमाणे नवनवे कलाविष्कार सादर होतात. कालांतराने ते मागेही पडतात. या कलेमधून उपहासगर्भ विनोदाचा वापर केलेला असून करमणुकीला प्राधान्य दिलेले असते. आस्वादकाच्या मनातील कल्पना, भावना, सुप्त वासना व स्वप्नांची पूर्ती व्हावी अशी अपेक्षा या कलेतून आस्वादकाची असते मित्रांनो. तर मित्रांनो, हे होते जनप्रिय कला हा मुद्दा व त्याची माहिती. चला मित्रांनो, आता तिसरा मुद्दा, कलेचे सांस्कृतिक वर्गीकरणामध्ये तिसरा मुद्दा लोककला याच्याविषयी माहिती मिळवूया. ती अशी: लोकांच्या भाषेत लोकांनी निर्माण केलेली, लोकांसाठी असणारी कला म्हणजे लोककला होय. ही झाली व्याख्या लोककलेची. या ग्रामीण अविकसित भागातून निर्माण झालेल्या कला असतात. यात चित्रकला, साहित्य, नृत्य आणि संगीत या कलांचा समावेश होतो. लोककलेचा निर्माता
कोणी एक व्यक्ती नसून अनेकांच्या तोंडून चालत आलेली ती कला आहे. वैयक्तिकपेक्षा समूहाकडून त्या सादर केल्या जातात आणि आस्वादल्या जातात. हा समूहमनाशी म्हणजेच लोकमानसाशी निगडीत असणारा निर्व्याज मनोरंजनाचा प्रकार आहे. मौखिक परंपरेने चालत आलेली गीते, नृत्ये ही काहीसा बदल करून पुढच्या पिढीत चालत जातात. यात लिखित स्वरूपाचे साहित्य फारसे नसते. या कलेतून निसर्गप्रेम, श्रद्धाळू मन, नातेसंबंध यांचे चित्रण दिसून येते. मित्रांनो, या कला रूढी, परंपरा, धार्मिक सण, उत्सव यांच्याशी संबंधित असतात. खडतर कष्टमय जीवनात विरंगुळा हवा म्हणून त्या सादर केल्या जातात. या कलांची निर्मिती असो किंवा आस्वाद जीवन पद्धतीचा एक भाग म्हणून त्याकडे पाहिले जाते. त्या समाजाच्या जीवनाचे प्रतिबिंब त्यात दिसून येते. घराच्या भिंतीवर, देवळाच्या भिंतीवर काहीशा भडक आणि जोरदार रेषांचा वापर करून चित्रे काढली जातात. दरवर्षी दिवाळीसारख्या सणाला नव्याने रंगरंगोटी करून घरावर चित्रे काढली जातात. सणासुदीला लग्न समारंभातून नृत्य केली जातात. लहान लहान प्रसंगावरील गीतांचा त्यात समावेश असतो. क्लिष्ट किंवा बोझड जे आशय या कलेच्या प्रकारात दिसून येत नाहीत. या कलामधून भावाभिव्यक्तीबरोबर आशयाला प्राधान्य असते. भाषा सोपी, निर्भीड आणि आस्वादनाला सोपी असते. लोककलेत वापरली जाणारी वाद्ये, वेशभूषा, रंगभूषा ही त्या समूहातील लोकांनीच तयार केलेली असतात. तमाशा, लावणी, पोवाडा, सोंगी, भारूड, जागरण, गोंधळ, भोंडला, हादगा, वासुदेव, रामलीला, दशावतार, दिंडी, वाघ्या मुरडी, गजी, लेझिम, भेदिक, उखाणे, लग्न समारंभात म्हटली जाणारी गाणी, नावे घेणे, जात्यावरील गाणी, मोटेवरील गाणी, शोक प्रदर्शक गाणी असे कितीतरी लोकगीतांचे, लोकसंगीताचे, लोकनृत्याचे प्रकार या लोककलेत समाविष्ट होतात. लोककलांना काही प्रमाणात सरकारी आश्रय मिळाला असून अभिजनामध्येही त्यांना काही काळ प्रतिष्ठा दिली जाते. पण एकूण शहरीकरणाच्या या वैश्वीकरणाच्या प्रभावामुळे लोककलांचा जो मूळ रूप आहे हळूहळू लोप पावत चाललेला आहे. तर मित्रांनो, हा होता तिसरा मुद्दा आपला जो पूर्ण झालेला आहे. या ठिकाणी लोककला म्हणजे काय त्याच्याविषयीची माहिती. आता चौथा मुद्दा, कलेचे सांस्कृतिक वर्गीकरण याच्यामधला चौथा मुद्दा ज्याचं नाव आहे भक्ती कला म्हणजे काय याच्याविषयी माहिती मिळवूया. ती अशी, भक्ती कला याच्याविषयी माहिती, जी कला ईश्वराच्या श्रेष्ठ तत्वांच्या किंवा एखाद्या थोर व्यक्तीच्या भक्तीसाठी वापरली जाते, तिला
भक्तिकला म्हणतात. ही झाली भक्तिकलेची व्याख्या. भक्तिकला या तिच्या आशय, भक्ती या गोष्टीमुळे इतर कलांहून भिन्न ठरतात. भक्तीबरोबर या कलेतून आत्माविष्कार, ज्ञानप्रसार आणि प्रबोधन या गोष्टींचा समावेश असतो. भक्तिकला या अतिप्राचीन काळापासून धर्माशी निगडीत राहिलेल्या कला आहेत. धर्माचा जो आश्रय असतो, या आश्रयामध्येच त्या विकसित झाल्या. भक्तिकलेचे उद्दिष्ट म्हणजे ईश्वराची स्तुती करणे, ईश्वराला संतुष्ट करणे, म्हणजेच भगवंताला संतुष्ट करणे, त्याच्या कथा ग्रंथित करणे. या कलेचा निर्माता दृढ अर्थाने कलाकार नसतो, तर तो प्रथम भक्त किंवा साधक असतो. त्याचा कला निर्मिती हा दुय्यम उद्देश असतो. मंदिर, मठ, आश्रम अशा ठिकाणी त्याने स्वतःला वाहून घेतलेले असते. हिंदू कलाप्रमाणेच जैन कला, बौद्ध कला यांच्या कला निर्मितीकडे पाहिल्यास याची प्रचिती येते. साधकाला आपली निर्मिती ईश्वरचरणी किंवा उपासनेचा भाग म्हणून अर्पण करावयाची असते. त्यातून त्याला पैसा, प्रसिद्धी अशा लौकिक गोष्टींची गरज नसते. या कलेतून मुख्यतः भक्तिरसाची अपेक्षा केलेली असते. या प्रकारच्या कलेच्या निर्मितीत भव्यता, उदात्तता आणि आस्वादनात तन्मयता या गुणांचे प्राधान्य दिसते. भक्त हा कलातंत्रात प्रशिक्षित असतोच असे नाही. त्याने स्वतःचा अहम दूर ठेवून भाविकतेने, तडमडीने त्या कलेकडे पाहिलेले असते. पण भक्ती कलेचा भाग म्हणून कलात्मकदृष्ट्या उच्च दर्जाची निर्मितीही झालेली दिसते. भक्ती कलेत ज्या कलांचा प्रामुख्याने समावेश होतो त्यांचा थोडक्यात आढावा जो आहे आपण पुढच्या मुद्द्यांमध्ये घेणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, कलेचे सांस्कृतिक वर्गीकरणाचा जो चौथा मुद्दा आहे भक्तिकला, त्याच्यात 4 उपमुद्दे येतात. पहिला शिल्पकला, दुसरा चित्रकला, तिसरा संगीत, चौथा नृत्य आणि 5वा साहित्य. असे मित्रांनो भक्तिकलेमध्ये 5 उपमुद्दे येतात. 4 नाही, 5 उपमुद्दे येतात. तर मित्रांनो आपण हे 5 उपमुद्दे जे आहेत ते आपण समजून घेऊया. पहिला मुद्दा, शिल्पकला. ही चिरकाल टिकावी या हेतूने निर्माण केलेली कला असते. भुवनेश्वराचे मंदिर, दक्षिण भारतातील मीनाक्षी मंदिराप्रमाणे अनेक मोठी मंदिरे, त्यातील अनंत लहान मोठ्या मूर्त्या आणि गोपुरे, अजिंठा, वेरूळचे लेणे, बौद्ध गुफा, स्तूप, विहार, स्तंभ याप्रमाणे जैन, ख्रिश्चन इत्यादी धर्मीयांची शिल्पकला ही जगातील शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून प्रसिद्ध आहे. याच्यात दुसरा मुद्दा, चित्रकला. वरील सर्व ठिकाणी शिल्पाबरोबर चित्रांचीही निर्मिती केली गेली. त्यातून महापुरुषांची चित्रे, पुराण कथेतील प्रसंग, ईश्वराच्या अवतार लीला, देवदेवतांची चित्रे चित्रित केली आहेत. भक्ती भावनेचा प्रसार व्हावा या उद्देशाने त्याची निर्मिती होते. तर मित्रांनो हा होता चित्रकला मुद्दा. आता तिसरा मुद्दा जो आहे संगीत.
त्याच्याविषयी माहिती अशी. नृत्य वरीलपैकी अनेक मंदिरातून नृत्यकला जोपासली गेली आहे. जसं भजन, कीर्तन इत्यादी प्रकार भक्ती कलेचेच प्रकार आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे संगीत. तिसरा मुद्दा, नृत्य वरीलपैकी अनेक मंदिरातून नृत्यकला जोपासली गेली आहे. भजन, कीर्तन इत्यादी प्रकार भक्तिकलेचेच प्रकार आहेत. आता चौथा मुद्दा जो आहे तो नृत्य वरीलपैकी अनेक मंदिरातून नृत्यकला जोपासली गेलेली आहे. आणि पाचवा मुद्दा साहित्य. ज्ञानेश्वरांच्या ओव्या, एकनाथांची भारुडे, नामदेवांची पदे, तुकारामांचे अभंग, रामदासांची वचने, मीराबाईची भजने, कबीरांचे दोहे, तसेच तुलसीदास, सूरदास, नानक, पुरंदरदास, त्यागराज, नयनार, आलवार, चैतन्य प्रभू, जनाबाई, मुक्ताबाई यांच्या भक्ती साहित्याची मौल्यवान परंपरा भारतात आहे. याशिवाय संतांची चरित्रे, ईश्वराच्या अवतार कथावर्णन, पुराण कथा, विविध धार्मिक विषयावरील पोथ्या, ग्रंथ इत्यादींचा समावेश भक्ती साहित्यात होतो. भक्ती भावनेमधून निर्माण झालेल्या कला या इतर कलांच्या तुलनेने अभंग झालेल्या आहेत. याचप्रमाणे कलांचे वर्गीकरण ऐतिहासिक आणि भौगोलिकदृष्ट्या करता येणे देखील शक्य असते मित्रांनो. तर चला मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हा चौथा मुद्दा, त्याच्यात येणारे 5 उपमुद्दे जे आहे भक्तिकला, त्याच्यामध्ये येणारे 5 उपमुद्दे याची विस्तृत माहिती समजली. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी आपला घटक क्रमांक 2 जो आहे, घटक क्रमांक 2 ज्याचं नाव आहे मित्रांनो कलांचे स्वरूप व वर्गीकरण, त्याच्यात येणारे विविध जे मुद्दे आहेत त्याच्याविषयी आपण माहिती पाहिली. या ठिकाणी घटक क्रमांक 2 संपलेला आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो म्हणजेच सारांश. घटक क्रमांक 2 याचा जो सारांश आहे त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया. कारण मित्रांनो, आपण आतापर्यंत जे वेगवेगळे मुद्दे विस्तृत अभ्यासले, समजले, ऐकून घेतले, हे विस्तृत मुद्द्यांबरोबरच घटक क्रमांक 2 कलांचे स्वरूप व वर्गीकरण जर आणखी चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं असेल तर या घटक क्रमांक 2चा सारांश जो आहे, कलांचे स्वरूप व वर्गीकरण याचा सारांश जर तुम्ही समजून घेतला, व्यवस्थित ऐकला, तर हा घटक तुम्हाला निश्चितच आणखी चांगल्या पद्धतीने समजेल. तर घटक क्रमांक 2चा जो सारांश आहे तो 11 मुद्द्यांमध्ये दिलेला आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, घटक क्रमांक 2चा सारांश, कलांचे स्वरूप आणि वर्गीकरण यांचा सारांशचा पहिला मुद्दा असा: मानव निर्मित सौंदर्ययुक्त अभिव्यक्तीला कला म्हणतात. निसर्ग निर्मित सौंदर्याच्या आस्वादाला सौंदर्य स्वाद, तर मानव निर्मित सौंदर्याच्या
अस्वादाला कलास्वाद म्हणतात. पहिल्या मुद्द्यामध्ये मित्रांनो कला म्हणजे काय, त्याचबरोबर सौंदर्य स्वाद म्हणजे काय, कला स्वाद म्हणजे काय, या तिघांच्या व्याख्या सारांशमध्ये आलेल्या आहेत. दुसरा मुद्दा, सारांशात दुसरा मुद्दा असा, कलांचे उपयुक्त कला उदाहरणार्थ वक्तृत्व कला आणि ललित कला उदाहरणार्थ संगीत नृत्य असे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते. 3 नंबर, कलेची एकच एक व्याख्या करता येत नसली तर कलेची व्याख्या करताना कलेची पुढील वैशिष्ट्ये लक्षात घ्यावी लागतात. आता मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचा सारांश आहे, कलेचे वैशिष्ट्ये लिहा. जर असं आलं तर कलेचे वैशिष्ट्य या पद्धतीने लिहिता येईल. पहिलं वैशिष्ट्य, भावनांची मुक्त क्रीडारूप अभिव्यक्ती म्हणजे कला. दुसरा मुद्दा, निर्हेतुक सुख संवेदना देणारी आनंदाभूती म्हणजे आनंदानुभूती म्हणजेच कला. तिसरे वैशिष्ट्य, रंग रेखा ध्वनी शब्द अशा माध्यमातून अभिव्यक्ती पावते ती म्हणजे कला. आणि चौथे वैशिष्ट्य, सुरचित रचनाबंध म्हणजेच कला. तर अशा पद्धतीने सारांशचा जो तिसरा मुद्दा होता त्याच्यामध्ये हे वैशिष्ट्यांचे 4 उपमुद्दे होते मित्रांनो. आता सारांशचा चौथा मुद्दा, कला ही स्वभावतः वादग्रस्त संकल्पनेत आहे, कारण ह्या संकल्पनेत सतत बदल होत गेले आहेत आणि भविष्यातही त्यामध्ये बदल संभवतात. या अर्थाने कला ही खुली संकल्पना आहे. एरिस्टॉटलने कलेच्या अनुकरण तत्वावर भर दिला, तर प्लेटोने कला ही सत्याच्या अनुकृतीची कृती असल्याने सत्यापासून दूर जाते असे म्हटले. तर चला मित्रांनो, चौथ्या सारांशमध्ये आपण एरिस्टॉटल आणि प्लेटो यांची मतं देखील आपण समजून घेतली. 5वा मुद्दा सारांशचा, कला ही स्वात्माभिव्यक्ती आणि सौंदर्य निर्मितीला प्राधान्य देते. याउलट कारागिरीमध्ये साधन मूल्यांना उपयुक्ततेच्या मूल्यांना प्राधान्य असते. त्यामुळे कारागिरांनी निर्माण केलेल्या वस्तूत नवनिर्मितीपेक्षा साचेबंदपणा तोचतोपणा अधिक आढळतो. सारांशचा 6वा मुद्दा, कलेचे वर्गीकरण पुढील 5 तत्वांच्या आधारे केले जाते. कलेचे वर्गीकरणाचे 5 तत्वे. पहिलं तत्व, काल आणि अवकाश यांच्या कलेतील सहभाग. दुसरं तत्व, कलेचे माध्यम. तिसरं तत्व, इंद्रिय ग्राह्यता. चौथं तत्व, प्रयोगक्षमता. आणि 5वे तत्व, आकार आणि आशय यांना असलेले महत्त्व. या वर्गीकरणानुसार कलांची तत्वे पुढील प्रमाणे विभागली जातात. मित्रांनो, हे कलेचे वर्गीकरणाचे 5 तत्वे सांगितले, पण ह्या 5 तत्वानुसार आता कलेच्या वर्गीकरणाची तत्वे जी आहेत ते काही भागांमध्ये विभागलेले आहेत. ते असे, पहिला भाग, संगीत. संगीतमध्ये कलाभिमुख एक माध्यमी श्राव्य प्रयोगक्षरण व आकारशय प्रधान कला ह्या गोष्टी येतात. ह्या विभागणीमध्ये दुसरी विभागणी केलेली आहे शिल्पकला चित्रकला.
याच्यामध्ये अवकाशाभिमुख कला, एक माध्यमी, दृश्य, आकार प्रधान व न प्रयोगशरण कला ह्या मुद्द्यांचा समावेश होतो. विभागणीनुसार तिसरी वर्गीकरणानुसार कलेचे जे तत्व आहेत त्यांची जी विभागणी केलेली आहे त्याच्यातला तिसरी विभागणी म्हणजेच नृत्य नाट्य. याच्यामध्ये कलावकाशाभिमुख, बहुमाध्यमी, दृकश्राव्य, प्रयोगशरण आणि आकारशय प्रधान कला यांचा समावेश होतो. तर मित्रांनो, या ठिकाणी 6वा जो सारांशचा मुद्दा होता त्याच्यामध्ये कलेचे वर्गीकरणाचे 5 तत्वे आपण पाहिली आणि मग ज्या 5 तत्वानुसार वर्गीकरण केलेले आहेत त्यांना ज्या वेगवेगळ्या विभागामध्ये विभागली गेलेली आहेत असे 3 विभाग याच्याविषयी माहिती पाहिली. जसे संगीत, पहिला विभाग संगीत, दुसरा शिल्पकला, चित्रकला आणि तिसरा नृत्य आणि नाट्य. आता सारांशचा 7वा मुद्दा असा: कलाकाराकडून आस्वादकाकडे होणाऱ्या प्रवासास कला व्यापार म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी कला व्यापारची व्याख्या आली. ही जर आलं कला व्यापार म्हणजे काय तर ही व्याख्या तुम्ही देऊ शकतात. कोणती? कलाकाराकडून आस्वादाकडे होणाऱ्या प्रवासाला कला व्यापार म्हणतात. कलाकार, कलाकृती आणि रसिक हे कला व्यापारातील 3 प्रमुख घटक असतात. परत ऐका मित्रांनो, कलाकार, कलाकृती आणि रसिक हे कला व्यापारातील 3 प्रमुख घटक असतात. कलावंतांजवळ कला निर्मितीसाठी कार्यत्री प्रतिभा असावी लागते, तर रसिकांजवळ आस्वादासाठी भावयत्री प्रतिभा असावी लागते. म्हणजे या ठिकाणी प्रतिभाचे 2 प्रकार आलेत, कार्यत्री प्रतिभा आणि भावयत्री प्रतिभा. याखेरीज कलावंतांजवळ बहुश्रुतता, सहृदयता, विश्लेषण वा भाष्य क्षमता असावी लागते. कलाकृतीतील सौंदर्याचे अर्थपूर्ण आकलन म्हणजे आस्वादन हा रसिकाचा गुणधर्म असतो. त्यामुळे सहृदयता हा रसिकाचाही गुणविशेष ठरतो. समीक्षक हा कला व्यापारातला आणखी एक महत्त्वाचा घटक आहे. पूर्वग्रहनिरपेक्ष दृष्टीतून व कलाविश्वाचे व्यापक भान ठेवून ते कलावृत्तीतील बारकावे व नाविन्याची उकल करीत असतो. तर मित्रांनो, हा होता सारांशचा 7वा मुद्दा. आता घटक क्रमांक 2चा सारांशचा 8वा मुद्दा असा: कलाकृतीची रचना पुढील तत्वांच्या आधारे होते. पुनश्च एक वेळा ऐका मित्रांनो, कलाकृतींची रचना पुढील तत्वांच्या आधारे होते. पहिलं तत्व भौतिक किंवा वस्तुगत आधार, दिक्कालात होणारी रचना, दिक्कालात होणारी रचना. दुसरा याच्यामध्ये उपमुद्दा साधन, माध्यम, आकार आणि आशय. तिसरा मुद्दा उपमुद्दा विषय आणि उद्देश्य, यश, अर्थ, व्यवहार ज्ञान, यश, अर्थ, व्यवहार ज्ञान, अशुभनाश, बोध, आनंद इत्यादी. आणि चौथा मुद्दा शैली, व्यक्तिगत आणि सांप्रदायिक. तर हा होता 8वा मुद्दा. आता सारांशचा 9वा मुद्दा: माध्यम आणि साधन तत्वाद्वारे कलांचे वर्गीकरण पुढील प्रमाणे करता येते. तसे ते कलावरील सांस्कृतिक प्रभावांच्या तत्वानुसारही करता येते. उदाहरणार्थ अभिजात कला, जनप्रिय कला, लोककला आणि भक्ती कला. म्हणजेच मित्रांनो, माध्यम आणि साधन तत्वानुसार कलेचे वर्गीकरण हे
अभिजात कला, जनप्रिय कला, लोककला आणि भक्तिकला याच्यामध्ये केलेला आहे. सारांश घटक क्रमांक 2चा 10वा मुद्दा. कलेची भाषा ही व्यवहार भाषेसारखी रोखठोक नसते, ती व्यंग्यार्थ प्रधान सूचक असते. म्हणून वक्रोक्ती हा काव्याचा प्राण असतो असे कुंतकाने काव्याचे लक्षण सांगितले. तर व्यंग्यार्थाला ज्यात महत्त्व आहे ते काव्य श्रेष्ठ असा अभिनव काव्याच्या श्रेष्ठत्वाचा निकष सांगितला. आणि मित्रांनो, घटक क्रमांक 2 कलांचे स्वरूप आणि वर्गीकरण याच्या सारांशच्या सर्वात शेवटचा म्हणजेच 11वा मुद्दा असा. कला आणि समाज ही क्षेत्रे एकमेकांपासून अलिप्त राहू शकत नाहीत. कलेचे क्षेत्र हे माणसाच्या आर्थिक व्यवस्थेच्या प्रभावापासून अलिप्त नसते असा एक विचार रूढ आहे. कलेमुळे आस्वादकाच्या भावभावनांचे विरेचन होते व त्याच्या मनाचे पोषण व्हायला त्यामुळे मदत होते असा विचार एरिस्टॉटलने मांडला आहे. कला ही तथ्यात्मक ज्ञानाबरोबर मूल्यात्मक संदेश देते, समाजाचे उद्बोधन करते, म्हणून ही समाज परिवर्तनाचे माध्यम म्हणूनही कार्य करू शकते. मात्र कधीकधी कला साहित्यामधून समाजातील पारंपरिक रूढीग्रस्त कालबाह्य मूल्यांचे उदात्तीकरण केल्याने स्थितिशील विचारांचा प्रसार होण्याचा धोका असतो. कलांनी मानवाचे उद्बोधन करावे की करू नये या मुद्द्यावरून कलेसाठी कला व जीवनासाठी कला असा वादही निर्माण झाला होता. परंतु यापैकी कोणत्याही एकाच भूमिकेचे समर्थन न करता आपण दोन्ही दृष्टिकोनांचा समन्वय साधला पाहिजे. तर मित्रांनो, हा होता शेवटचा सारांशचा 11वा मुद्दा. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पुस्तक पहिले मानव्य विद्या व ललित कलांचा परिचय याच्यामध्ये घटक क्रमांक 2 कलांचे स्वरूप व वर्गीकरण याच्यामध्ये आपण विविध मुद्दे विस्तृत देखील समजले, ऐकले आणि त्याचबरोबर हा घटक सारांश रूपाने 11 मुद्द्यांमध्ये देखील ऐकला, समजला. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी मानव्य विद्येचे अधिष्ठान अभ्यासक्रम पुस्तक पहिले घटक क्रमांक 2 कलांचे स्वरूप व वर्गीकरण हे प्रकरण, हा घटक संपलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये पुस्तक पहिले मानव विद्या व ललित कलांचा परिचय घटक क्रमांक 3 साहित्य याच्याविषयी माहितीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार. तर मित्रांनो, येणारे जे प्रत्येक व्हिडिओ आहे त्याची माहिती मी नेहमी तुम्हाला देत असतो. तर आपण या सर्व व्हिडिओंचा लाभ घ्यावायचा आहे आणि HUM 101 हा विषय चांगल्या पद्धतीने समजून घ्यावा अशी मी सर्व विद्यार्थ्यांकडून अपेक्षा करतो. त्याचबरोबर मित्रांनो, जाता जाता महत्त्वाचा संदेश, कोविड-19 या जागतिक महामारीमध्ये घरात रहा, सुरक्षित रहा, 2 गज की दूरी, मास्क है जरूरी. ह्या महत्त्वाच्या संदेशाबरोबरच मित्रांनो, तुम्हाला घटक व्यवस्थित समजून घ्यायचा असेल तर मी जे यूट्यूबचे व्हिडिओ पाठवतो ते तुम्ही
वारंवार ऐका, समजा. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत सदर व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही ऐका. त्याचबरोबर त्याच्यातले मुद्दे जे आहेत त्याची नोट्स तयार करून ठेवा, म्हणजे आणखी चांगल्या पद्धतीने सर्व घटक तुम्हाला आणि सर्व मुद्दे तुम्हाला व्यवस्थित समजतील. तर चला मित्रांनो, मला अपेक्षा आहे, मला उम्मीद आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील, घटकांची माहिती समजली असेल. जाता जाता पुनश्च एकदा माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार करतो. धन्यवाद. मंगलमय शुभकामनाएं.